नमस्कार. आज आपण एका सामाजिक मुद्द्यावर बोलूया. आपला समाज हा एक भला मोठा वृक्ष आहे आणि या समाजाच्या सावलीत आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला, जगायला मिळतात. पण याच वृक्षाच्या मुळाशी काही विषारी वेलीही असतात आणि त्यातलीच एखादी वेल म्हणजे लिंगभेदाची. पुरुषांचं वर्चस्व हे त्यांच्या अहंकाराला खत घालतं आणि एका स्त्रीचं वर्चस्व तिच्या विजयाचा माप किंवा प्रमाण असं मानलं जातं. आता खरंच सांगा मला, की तुमची श्रेष्ठता किंवा तुमचं वर्चस्व हे विजयाचा मापदंड असू शकतो का? आणि आपल्याला कोण मोठं आहे यापेक्षा आपला समाज श्रेष्ठ आहे यावर लक्ष द्यायला हवं, नाही का? म्हणजे समाज जर श्रेष्ठ करायचा असेल तर वर्चस्वाच्या खताऐवजी आपण समानतेचं पाणी घालायला हवं या वृक्षाला, असं मला तरी वाटतं. कारण जिथे समानता नाकारली जाईल तिथेच एका अजन्म्या जीवाचा श्वास गुदमरेल. आणि ह्या अजन्म्या जीवाची गोष्ट मी जी करते ती आहे एक स्त्री गर्भ. आपण बऱ्याच केसेस बघितलेल्या आहेत स्त्री भ्रूणहत्येच्या. त्यात सगळेच सफर करतात. ॲज अ सोसायटी आपण सफर करतो कारण मेंटली दॅट समथिंग विच ॲक्च्युली अफेक्ट्स अस. त्यानंतर ती आई स्वतःहून सफर करते आणि तो एक जीव जो या जगात आलेलाही नव्हता, तो येण्याआधी, ती पालवी खुलण्याआधीच ती कडी कोणीतरी मोडून नेतो. तर ही जी एक कीड लागलेली आहे आपल्या समाजाच्या वृक्षाच्या मुळाशी, त्यावर खरंच आपण विचार करायला हवं आणि ते कसं थांबवता येईल याचा प्रयत्न आपण करावा. तर मीही एक असा प्रयत्न केलेला आहे की ही जी एक सामाजिक घटना म्हणू शकतो किंवा समाजाला लागलेली जी कीड आहे त्याबद्दल आपण जागरूकता कशी निर्माण करू, म्हणून मी एक एकांकिका सादर केलेली माझ्या कॉलेजमध्ये. तर त्याचाच व्हिडिओ आता कंटिन्यू होणार आहे. Let's welcome Renuka Kade ma'am from M.Pharm first year, presenting Angai. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाळशाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाड. काय बाळ, आई अंगाई गाते? माहितीये बाळा मला, तू कधी उठलीच नाही, पण गाऊ दे ना मला अंगाई. थोडेसे लाड तुझे पुरवू दे की. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिवताई, परसात वेली वरती झोपल्या ग जाई जुई. मीठ पाखड्या डोळ्यांच्या तुला गाते मी अंगाई. गाई कापल्या ग त्या कसाळ्यांनी, आणि चिवताईचं काय, झेप घेण्याआधीच तिचे पंख कतरले आणि माझ्या वेली मेल्यात त्या. लिंगभेदाची बुरशी, त्याचं ओझं त्यांना वाहवलं गेलं नाही, सुटल्यात ग ते. देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाडी, तुझे दुःख घेण्यासाठी अधराची केली मी जोडी. जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. निंबोणीच्या ममता निभवता आली हो यशोदेला आणि देवकीलाही. माझं काय, निराशेचं ओझंच इतकं होतं की पदराला सुद्धा भूक पडली नाही. म्हणजे भाग्य देवकीचंच होतं माझ्या नशीब, पण त्यांनी तेही माझ्याकडून हिरावून घेतलं. न यशोदेसारखी तुला माया लावता आली, न देवकीसारखा तुला जन्म देता आला.
बाळ, आज तुला एक गोष्ट सांगते. गोष्ट आहे श्रीकृष्णाच्या जन्माची. नाही म्हणजे गोष्ट थोडीशी भयंकरच आहे. देवकी आणि वासुदेव यांचा 8वा पुत्र श्रीकृष्ण आणि त्यांचे मामा म्हणजे कंस. आता भविष्यवाणी अशी होती की कंसाचा वध हा देवकी आणि वासुदेव यांच्या 8व्या पुत्राच्या हातून होणार. मग काय, कंस घाबरला. त्यानं देवकी आणि वासुदेवांना एका कारागृहात बंद केलं, त्यांच्या 8व्या पुत्राची वाट पाहत, जसा की तो त्याच्या खाळाची वाट बघत होता. कधी श्रीकृष्ण जन्माला येईल आणि त्याचा वध करेल याची भीती त्याला होती. तुझी ही कहाणी बाळा थोडीशी अशीच आहे. त्या पुरुष सत्तात्मक व्यवस्थेच्या ठेकेदारांना सुद्धा तुझ्या अस्तित्वाची भीती होती. त्यांना माहिती होतं की स्त्रीचा जन्म हे त्यांच्या व्यवस्थेचा अंत ठरेल. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. बायांनी बैठकीत बसू नये, बायको हाताबाहेर जाऊ नये. नाही म्हणजे नवऱ्याने कानाखाली मारलीच तर सहन करून घ्या. आणि बलात्कार अपरिहार्य असेल तरी लेटून त्याचा आनंद घ्या. अशा टिप्पणी करणारे आज सत्तेत बसलेले आहेत. त्यांना भीती होती बाळा, ही मुलगी, ही कोवडी पालवी उद्या त्यांना प्रश्न विचारेल. ती मोठी होईल, ती शिकेल, ती डॉक्टर होईल, पोलीस होईल, वकील होईल ती न्यायाधीश आणि उद्योजिका. आणि या पुरुषाहंकाराचा धावन फास ठरेल. बाळा, आजची स्त्री काही वेगळी नाही. तेच सौंदर्य आणि तीच बुद्धी. फक्त काळ बदलला आणि काळाबरोबर या पितृसत्तात्मक व्यवस्थेचा अंत जवळ आलाय. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज आई झोपलीच नाही. हो, आज आई झोपलीच नाही. त्यांनी माझी अंगाई थांबवली नाही तर गप्प केली. भूतकाळातल्या कंसाला भासरीची भीती होती आणि आजच्या कंसाला तुझ्या अस्तित्वाची भीती होती. त्यांना माहिती होतं ही मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहील आणि त्या सर्व रूढींना प्रश्न विचारेल. तिच्या चारित्र्यावर उचललेल्या प्रत्येका बोटाला उत्तर देण्याची क्षमता तिच्यात असेल आणि म्हणून त्यांना भीती होती या स्त्रीच्या जन्माची. निंबोणीच्या झाडा मागे. बाळा, आज जरी तुझा श्वास थांबला असेल, आज जरी माझी अंगाई गप्प केली असेल, तरीही या वृत्तीचा काळ आता जास्त दूर नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडशावर झोप का ग येत नाही.